चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदाचा वाद आता सुटण्याची शक्यता आहे। दिल्लीत झालेल्या बैठकीत चंद्रपुरातील काँग्रेसच्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे। दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर झालेल्या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातला वाद मिटवत मध्यम मार्ग काढल्याची चर्चा आहे। चंद्रपुरातील काँग्रेसच्या वादावर दिल्ली दरबारी तोडगा। वडेट्टीवार आणि धानोरकरांमधील वाद दिल्ली दरबारी मिटला। महापौर आणि गटनेतेपद वादावर नेमका तोडगा काय? चंद्रपूर महापालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करत 27 जागांसह काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहिला। चंद्रपुरात काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेची आणि अपक्षांची साथ घेऊन आपला महापौर बनवेल असं वाटत होतं, मात्र असं न होता चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय। ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात निकालानंतर मोठा संघर्ष उफाळून आला। चंद्रपुरातील काँग्रेसच्या श्रेयाची लढाई एवढी टोकाला गेली की वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी थेट माध्यमांसमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आणि चंद्रपूर काँग्रेसचा हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी विजय वडेट्टीवार यांनी आपल्या समर्थक 18 नगरसेवकांसह दिल्ली गाठली आणि चंद्रपूर काँग्रेसचा हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला। मंगळवारी रात्री वडेट्टीवार आणि त्यांच्या नगरसेवकांनी दिल्लीत काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली। वडेट्टीवार आणि त्यांच्या नगरसेवकांची दिल्लीत एक बैठक पार पडली। बैठकीला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरही उपस्थित असल्याची माहिती आहे। या बैठकीत चंद्रपूरमधील तिढ्यावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यानुसार महापौर पदासाठी 34 या बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव करण्याचे अधिकार खासदार धानोरकर यांना देण्यात आले, तर गटनेतेपदी वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाचं नाव निश्चित केलं जाणार असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची आवश्यकता आहे आणि चंद्रपुरात आम्ही पाठिंबा दिला तर काँग्रेसलाच, नाही तर विरोधात बसू असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहे की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा, पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांची दिल्लीत भेट घेतली आहे। चंद्रपूर महापौरपद आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी केदारांनी ही भेट घेतली आहे। यावेळी केदार आणि सावंतांमध्ये बंद दाराआड चर्चा पार पडली आहे। त्यावेळी चंद्रपुरात काँग्रेसला आमचा पाठिंबा असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं। शिवसेना महाविकास आघाडी म्हणून अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आम्ही एकत्र लढलेलो आहोत आणि त्यामुळे ती आहेच। तुमचे 8 नगरसेवक आहेत, तिथं तुमचा पाठिंबा हा काँग्रेसलाच असेल का? 100% असं का? तुमच्याकडनं महापौर पदाची ही मागणी केली जाते अशी माहिती काँग्रेस। तुम्ही काही सांगाल, आमच्याकडे पक्षाचे प्रमुख ठरवतात, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलेले परभणी आणि चंद्रपूर, एका ठिकाणी काँग्रेस सभा असेल, एका ठिकाणी शिवसेना। एकीकडे काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी होऊन सुद्धा अंतर्गत कलहामुळे ना काँग्रेसचं अद्याप काही ठरलंय ना गट नोंदणी झाली आहे, मात्र दुसरीकडे चंद्रपुरात आमचाच महापौर होणार असा दावा चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांनी केला आहे। आमचे नेते लक्ष घालू नये, 100% भारतीय जनता पार्टीचा चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर बसेल। लक्ष घालू नये, माननीय सुधीर भाऊ आहे, हंसराज भैया आहे, किशोर जोरगेवारजी आहे आणि आमचे नेते आदरणीय देवाभाऊ यांचं पूर्ण लक्ष आहे, त्यामुळे निश्चित महापौर बनेल। विजयाला अनेक बाप असतात आणि पराभव अनाथ असतो असं म्हटलं जातं। चंद्रपुरातील काँग्रेसच्या विजयानंतर विजय वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये श्रेयाचा वाद उफाळून आला आणि हा वाद थेट दिल्लीत पोहोचला। आता दिल्लीतील नेत्यांनी तोडगा काढल्याची चर्चा आहे, त्यामुळे आता वडेट्टीवार आणि धानोरकर एकमताने चंद्रपूरचा महापौर बसवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।